आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते, परंतु मागील काही वर्षांपासून या बँकेला ग्रहण लागले असून अनेक घोटाळ्यांचा आरोप या बँकेवर झाला आहे। आणि आता बँकेची एकाधिकारशाही बँकेच्या एका कर्मचाऱ्याचा जीव घेऊन गेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। आजारी असलेला कर्मचारी आजाराचे कारण देऊन रजेवर होता, परंतु त्या दरम्यान झालेल्या आढावा बैठकीत तो उपस्थित नाही म्हणून त्याला नोटीस बजावण्यात आली आणि याचा धक्का त्याला सहन झाला नाही आणि पाचरे नावाच्या कर्मचाऱ्याने प्राण सोडला। ही धक्कादायक पोस्ट त्यांच्या पत्नीने फेसबुकवर व्हायरल केली। गडचिरोली शहरात 2 कष्टकरी बहिणी भाजीपाला विक्रेत्याचा व्यवसाय करीत असे आणि बँकेतील एका कर्मचाऱ्याने त्यांना बँकेत खाते उघडून देण्याच्या बहाण्याने त्यांचे खाते तर उघडले, परंतु सर्व व्यवहार आपल्याकडे ठेवले आणि त्या 2 बहिणींचे 48 लाख रुपये परस्पर काढून घेतले। याचा त्या 2 बहिणींना संशय आला असता त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी या बँक कर्मचाऱ्याला गजाआड केले। आरोपीचे नाव मिथुन प्रभाकर गायकवाड, राहणार खेडेगाव, तहसील कुरखेडा, जिल्हा गडचिरोली असे आहे। कुठल्याही नगर परिषदेत सामान्य नागरिकांना काम करण्याकरिता टेबलाखालून लाच देण्याची प्रथा आजपर्यंत सुरूच होती, परंतु या प्रथेला लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे वणी नगर परिषदेचे नियोजन सभापती यांनी। त्यांनी चक्क आपल्या कार्यालयासमोर दलालांना कुठलीही लाच देऊ नका, सर्व कामे ही शासकीय नियमानुसारच होतील आणि कोणी लाच मागितली तर त्याची तक्रार थेट सभापतींकडे करा असा फलकच लावला। हे धाडसी पाऊल नियोजन सभापतीने तर उचलले, परंतु इतर सभापतींचे काय असा प्रश्न आता उभा ठाकला आहे। आदिवासी समाज बांधव चैत्र नवरात्रीपासून तर बुद्ध पौर्णिमेपर्यंत आपल्या देवाची नियमित पूजा करतात, मात्र पूजेला गेलेल्या एका आदिवासी बांधवाला दबा धरून बसलेल्या वाघाने जंगलातच ठार केल्याची घटना चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथे उघडकीस आली। शंकर दादाजी मसराम असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याने नवीन वाहन विकत घेतले आणि त्याची पूजा करण्याकरिता जंगलात गेला होता। चंद्रपूर शहरात ठेकेदाराचा व्यवसाय करणाऱ्या सोहेल शेख नामक ठेकेदाराला व्हॉट्सअप कॉल करून 20 लाखांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सीटीपीएस मध्ये टर्बाइन मेंटेनन्स आणि ट्रान्सपोर्टिंगचे काम करणाऱ्या सोहेल शेखला नागपुरातून एक कॉल आला आणि मला तुझे काम माहीत झाले असून ते काम करायचे असल्यास 20 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुझे काम होऊ देणार नाही अशी धमकी देण्यात आली। याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे। शुक्रवारी चंद्रपूरवरून भद्रावतीला जाणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला पोलिसांच्या मोटार परिवहन वाहनाखाली येऊन आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली। रमेशचंद्र मंडल आणि उषा मंडल हे दाम्पत्य पडोलीच्या जवळ नेक्सा शोरूम जवळ आले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते सरळ पोलिसांच्या एमटी वाहनाखाली आले। या दुर्घटनेत दोघांनाही आपला जीव गमवावा लागला। दुर्गापूर ग्रामपंचायतला वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेड मधून CSR निधीतून 50 शिलाई मशीन तर मिळाल्या आणि याची बातमी सुद्धा प्रकाशित झाली। ती अशी की दुर्गापूर ग्रामपंचायतीने 50 शिलाई मशीन वाटप केल्या, परंतु नेमक्या त्या कुणाला गेल्या याचा कुठलाही रेकॉर्ड ग्रामपंचायत दुर्गापूर जवळ नाही। त्यामुळे संशयाची सुई आता ग्रामपंचायतच्या कारभारावर फिरत असून यामध्ये भ्रष्टाचार झाला का हे उघड व्हायचे बाकी आहे। वणी शहरात जुगार प्रचंड प्रमाणात खेळला जातो आणि मागील काही घटनांपासून वणी हे जुगाराचे सत्ता केंद्र बनल्याचेही उघड होत आहे। अशाच एका कारवाईत वणी शहरातील भाजी मंडी परिसर आणि ब्राह्मणी फाटा येथे टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याची किमया सध्या महिला साधत असल्याचे आपल्याला निदर्शनास येत आहे। असाच एक प्रकार भद्रावतीतील नारायणी मोघे हिने उघड केला असून छापील किमतीपेक्षा 5 रुपये जास्ती घेणाऱ्या दुकानदारावर तिने ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दाद मागितली आणि त्यावर लगेच ग्राहक पंचायतने कारवाई करत दुकानदारावर कारवाई केली। नारायणी मोघे ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून भद्रावती येथील रहिवासी आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।